Hare Hare Ram Krishna Hare Ram Hare Ram Krishna Hare Hare Ram Krishna Hare 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 तुहार खरा बरवा तुहार
Hari
हा
शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोले रे भाई समस्त संतन की जय। धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ। भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या बुद्धरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ। तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ। विठ्ठल विठ्ठल प्रथम नाम करो गणनाथ उमाशंकराच्या सुद्धा चरणावरी ठेवणी माता साष्टांग हे करी दंडवत। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरथं, वरं पुंडलिकाय दातुं इंद्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबा दिसत गुरु ध्यास तुका। विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढ हृदय रसिकत्व भुकलिले। लसत भक्तीने तरतरविला धार्मिक तरु,
तया ज्ञानेशाची विमलमतीने वंदनी रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराची जुळते ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठला श्री गुरु सारिका असता पाटे राखा इतरांचा लेखा कोण करी अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला सद्गुणातीत एका जयाचे निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार वाजा शांती ब्रह्म एकनाथ शरण शरण एकनाथ शरण एकनाथ नका पाहू दोष झालो दास पायांचा मनोज मार्ग तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं माता त्वलं मानरयत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी भगवान परमात्मा पंढरीनाथ हनुमंतरायांच्या दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग चवद भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचे उद्धार करणारे जेवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवारी असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात विठ्ठल विठ्ठल हो अभंग जगद्गुरु तुकोबारायचा या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात धन्य काळ संत भेटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला संतांची भेट झाली त्या काळाला त्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही संतांची भेट झाली म्हणता त्या काळाला धन्यता देता त्या वेळेला सुद्धा धन्यता देता अशी भेट झाल्यानंतर तुम्ही काय केलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले पायी मिठी पडली तो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी त्यांच्या पायाला मिठी मारली जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला संतांची भेट झाली तुम्ही त्यांच्या पायाला मिठी मारली
असं केल्याच्या नंतर तुम्हाला फायदा काय झाला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये जे काही संदेह होते जे काही संशय होते ते या संतांच्या आशीर्वादाने या संतांच्या भेटीमुळे माझ्या जीवनामध्ये कोणताही संदेह राहिलेला नाही संदेहाची सुतली गाठी आणि असे संशय निघून गेल्याच्या नंतर मी कसा झालो तर झालो पोटी शीतळ माझ्या मनामध्ये शीतळता निर्माण झाली मी आता त्या ठिकाणी शांत झालेलो आहे एक साधं कुठला जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही संतांची भेट झाली म्हणता आता तुम्ही शीतळ झालो म्हणता असा स्पष्ट काहीतरी फायदा सांगा तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ही संसाररूपी जी दुःखरूपी भवनदी आहे ही भवनदी त्या संतांच्या कृपारूपी आशीर्वादाने मी सहज करून गेलो भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे आणि हे सर्व जातृत्व कोणाजवळ असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सर्व मला संतांच्या कृपारूपी आशीर्वादाने प्राप्त झालेलं याच्याशिवाय कोणीही दाता नाही तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला विठाला सुरुवातीला 5 मिनिटांमध्ये अभंगाचा भावार्थ तुम्हाला सांगितलं परत उद्या कोणी म्हणायला नको की महाराजांना अभंग सोडवला नाही बरं का प्रसाद उद्या कोणी म्हणायला नको की महाराजांना अभंग सोडवला नाही आणि खरंच नसायचे नव्हतं कीर्तनाला आल्याच्या नंतर सुरुवातीला 5 मिनिटं लोक जागे असतात 5 ते 10 मिनिटं खरं बरं कीर्तन आल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं लोक जागे असतात नंतर जे समाधी लावून देतात बरं का अशी समाधी लावून देतात ना कीर्तन झाल्यानंतरच उठतात अशी समाधी लावून देतात म्हणून सुरुवातीला 5 मिनिटांमध्ये अभंगाचा भावार्थ तुम्हाला सांगितला सुद्धा कीर्तनाचे काही नियम असतात सचिन हो कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी झोपायचं खालीचे लोक बोलत नाहीत का मला कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी झोपायचं कीर्तनाला आल्याच्या नंतर मला कोणी झोपायचं नाही आणि ज्याला झोपायचं ते कीर्तनाला आलेच नाही हे का नाही कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी झोपायचं नाही शेजारच्याला झोपू द्यायचं नाही शपथ कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी बोलायचं असं कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी बोलायचं नाही खरंच महाराज कीर्तनाचे नियम असतात कीर्तनामध्ये जर आपण बडबड केली तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कीर्तनामध्ये जर आपण बडबड केली श्री गुरु सरिका अस्ता पाटी राका विठ्ठल विठ्ठल हो मी तर प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो बरं का मौली मला ज्याला नाही तर त्याला म्हणायचं लई दूर आहे का विठ्ठल विठ्ठल हो आपला विषय सुरू होता महाराज कीर्तनी बडबड करिलो जो कोणी बेडूक भोवनी येईल जेव्हा कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणीही बोलायचं नाही कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी बोलायचं नाही शेजारच्याला बोलू द्यायचं
नाही बरं का भाऊ. कीर्तन आल्याच्या नंतर बोलल्यावर काय होते महाराजांनी सुंदर प्रमाणे महाराज कीर्तनामध्ये बोलल्याच्या नंतर बेडूक होतं बोलले. आता लहान लहान पोरं म्हणतील महाराज बेडूक होतील ते खरं आहे पण आम्ही तर लहान आहात. आता तुम्ही लहान बेडूक होता आणि ते मोठाले बेडूक होते हे का नाही. म्हणून कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर कोणी बोलायचं नाही. कीर्तनाला आल्याच्या नंतर कोणी भजन करायचं नाही. जाऊ का म्हणून कीर्तन आल्याच्या नंतर मला सर्वांनी भजन करायचं. कारण मला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी तुमच्या पायाला लागतो पण तुम्ही काय करा लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठाला विठाला. हो अभंग जगद्गुरु तुकोबाराय माझ्या अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणे अत्यंत महत्वाचा. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली पायी दिंडी सोहळा दिंडीचं आपले 16वं वर्ष आहे. श्री क्षेत्र रेवलगावचे श्री क्षेत्र पैठण प्रतिवर्षाप्रमाणे महाराज चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली आपली पायी दिंडी सोहळा जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपले सुईत पाये तीर्थयात्रा जाय चुकू नको. महाराज खरंच जीवनामध्ये आल्याच्या नंतर दिंडी सोहळा तीर्थयात्रा ही केलीच पाहिजे. गेल्या 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये प्रत्येक वर्षी हा मुक्काम असतो. तर मुक्काम असल्यामुळे आता आपल्या आता संस्थेवर सत्ता झाल्याच्या नंतर महाराज संस्थेवर अतिशय महाराज गोड आवाज वा आपल्या संस्थेवर सिस्टीम असल्यामुळे आता अशोक महाराज असतील आमचे सोपान भाऊ असतील सर्वच भजनी मंडळ यांचा एवढा आग्रह महाराज यांनी पण तुमचा मुक्काम असतो ना भजन करतो ना आपण तर करू कीर्तन म्हणलं सेवके सांगितले करावे ते काम ते होतं पण कामा नये. या न्यायाप्रमाणे माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा वास्तविक पाहायला गेलं तरी अभंगावर माझा बोलण्याचा अधिकार नाही. कारण महाराज या ठिकाणी महाराज भरपूर या ठिकाणी विद्वान ज्ञानवान भरपूर श्रोते उपस्थित आहेत. माझं पाहणार आहे काय थोडं महाराज मी काय बोलेन. या सेवेकरता आवर्जून उपस्थित असलेली महाराज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य कीर्तनकार महाराज अख्खा महाराष्ट्र त्यांनी आपल्या अमृतमय वाणीतून अजून टाकलेला आहे. आमच्याच बरोबरी असणारे नरोत्तम महाराज दांगट आता आपल्या गावामध्ये नानांची 2-4 वेळेस कथा झालेली म्हणून जास्त काही त्या परिचय द्यायची गरज नाही. नाना सुद्धा माझ्यासारख्या बालकांचं कीर्तन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. तसेच गावातील सर्व गुरुजन मंडळी आहेत. आपल्याच गावचे लाडकी जावई असणारे माऊली महाराज ते सुद्धा इथं मला वाजवण्याकरता उपस्थित आहेत. कोणाला मला नाही फक्त वाजवण्याकरता उपस्थित आहेत. तसेच महाराज आपल्याच गावातील अतिशय गोड आवाज हा थोडा बास कमी करा सोपान भाऊ विठाल विठाल. आपल्याच गावातील असणारे महाराज सुंदर यांचा आवाज आहे. अशोक महाराज बिल्लारे पहिली ज्यांनी चालवले अतिशय गोड आवाज. आता साऊंड सिस्टममध्ये एवढी गोड म्हणजे आवाजाला काय कमी असणार आहे का नाही. आमच्या अशोक महाराज आहेत मला त्यांच्या बाजूला उत्तम महाराज खांडवीकर अतिशय सुंदर आवाज महाराज अतिशय जीवापाळा प्रेम करणारे सर्व भजनी मंडळ आहे. तसेच आमचे प्रसाद महाराज आहेत. तसे तिकडून पुन्हा सर्वांची काही नाव मला पाठ नाही बरं का. तसे सक्रियला घेतलेले सगळ्याचे आहे का नाही विठाल विठाल विठाल. तरी सुद्धा जाता स्पर्श करून जाईल आमचे चौकदार आहेत गोमंदाजी पायी दिंडी सोहळा महाराज दिवसभरातून चालत आले तरी सुद्धा माझ्यासाठी बालकाच्या कीर्तनावर उभा आहे. पुन्हा आमच्या महाराजांचं नाव अशोक महाराज आहे. होतं बरं का वय म्हणून महाराज नसतं नाव पोटात लवकर वाटत येत नाही बरं का. एकदा पोटात गेलेलं लवकर वाटत येत नसतं विठाल विठाल. आणि खांडवीच्या भजनीमध्ये महाराज एवढं पोटात गेले की लवकर वाटतच येत नाही काय नाही. त्याच्या बाजूला आमचे महाराज आमचे गुरुबंधू असणारे सुंदर ज्यांचा आवाज आहे ते सुद्धा कीर्तन आहेत. गजानन महाराज आहेत. तसेच आमचे महाराज शिवाजी महाराज सुंदर त्यांचा सुद्धा आवाज आहे. ज्ञानाचार्य गजानन महाराज आहेत. त्यांच्या बाजूला आपल्याच गावातील महाराजांचं नाव मला लवकर नावच येत नाही. मला ज्याचं नाव कोणाचं लवकर येतं माऊली महाराज जे माझ्या खिशात गपची 500 घेऊन टाकतात त्याचं नाव मला लवकर येतं का महाराज. महाराजांचं नाव अक्कल महाराज आहे. पुन्हा आमच्या बाजूला महादेव महाराज अक्कल महाराज दोन्ही सुद्धा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आमचे गुरुबंधू मंडळी असणारे तसेच गोरे महाराज खरंच गोरे महाराजांची सेवा आमचे गोरे महाराज सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आमचे गुरुबंधू महादेव महाराज आता काही कारण असतो आले ते गावाकडे तरी सुद्धा महादेव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच महाराज अतिशय गोड साऊंड सर्व्हिस अतिशय गोड महाराजांना नाव त्या ठिकाणी किती वर्णन करावं. सोपान भाऊ आहेत. पुन्हा आमचे सीतारामजी महाराज आहेत. पुन्हा आमचे आप्पा आहेत. सर्व आमचे प्रेमी महाराज सुद्धा या ठिकाणी माझ्यासारख्या बालकाच्या कीर्तनावर उपस्थित आहेत. सर्व तुम्ही श्रोते मायबाप आमच्या दिंडी सोबत आमचे विनिकरी बापू आहेत भाऊ आहेत नाना आहेत. या ठिकाणी तुळजाराम महाराज सर्व जण महाराज या ठिकाणी आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. पुढच्या वेळेस तरी योग आला तर सर्वांचे उपाने सगळं घेतो बरं का विठाल विठाल. अतिशय गोड महाराज गुप्ती
वाचवा आमच्या जिजामावा. खरंच अतिशय मी तर त्यांना मोगर पदवी देऊन टाकली गुप्ती विषयाला बाबा. खरंच आमचे दिनकर जिजा सुद्धा या ठिकाणी उपस्थित विनिकर बाबा सुंदर महाराज या ठिकाणी विना घेऊन उभा आहे. सर्वांच्या चरणी तुम्ही सर्व श्रोते मायबाप या ठिकाणी माझ्यासारख्या पांघराच्या कीर्तनात आला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल हो अभंग जगद्गुरु तुकोबाराचा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा सांगतात मला धन्य काळ संत भेटी. जगद्गुरु तुकोबाराने अभंगामध्ये पहिलाच धन्य शब्द वापरला. धन्य महाराज. आपण धन्य तर कधी कधी देतो. आपल्या मनामध्ये जर काही इच्छा असेल आणि ती इच्छा जर पूर्ण झाली असेल तर आपण काय म्हणतो आता मी काय झालो धन्य झालो. धन्य जगद्गुरु तुकोबारा. कशा कशाला धन्य देतात नवे नवे जगद्गुरु तुकोबाराला ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने अतिशय सुंदर प्रमाण. धन्य आदि दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला जगद्गुरु तुकोबाराने म्हणतात ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने धन्यता दिली. मला जगद्गुरु तुकोबारा कधी कधी धन्यता देतात. भरपूर अभंग आहेत महाराज. भरपूर अभंग आहेत. धन्य शब्द कधी कधी वापरतात महाराज. जगद्गुरु तुकोबाराने भरपूर वेळेस धन्य शब्द वापरला महाराज. खरंच जगद्गुरु तुकोबाराच नाही महाराज. सर्व संत जे बोलतात ना ते अनुभव वाचून बोलत नाहीत. जे जे संत महात्म्याला अनुभव आले ते त्यांनी जगापुढे मांडले महाराज. अनुभव वाचून संत महात्मे बोलत नाहीत. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे
आपला विषय सुरू होता महाराज. जगद्गुरु तुकोबारायतनं सर्व संत महात्मे जे बोलतात ते अनुभव वाचून बोलत नाहीत. अनुभव आले अंगा ते या जगात येतसे. महाराजांनी सुद्धा सुंदर प्रमाण दिलं. महाराज सेवी तो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका. रानभरी जगद्गुरु तुकोबारामध्ये मी दररोज सेवन केला तोच मी जगाला वाटीत आहे. अनुभव वाचून बोलायचं ना महाराज. जे जे अनुभव आले ना तिथे संत महात्मे जगापुढे मारतात. आणि खरं सज्जन आहो, अनुभव वाचून बोलायचं नाही. अनुभव वाचून बोलायचं नाही. अनुभव वाचून बोललं तर फजिती होत असते. अनुभव वाचून बोलायचं नाही. आता उगाच मी जर म्हटलो बरं का उत्तम महाराज, मी जर म्हटलो संसारामध्ये फार फजिती आहे, संसारामध्ये फार फजिती आहे, तर कोणाला पटन का? पटन का? झोपले का सगळं? पटन का कोणाला? नाही पटणार. कारण मला संसाराचा अनुभव आहे का? नाही ना. तुम्ही जर सांगितलं तर साहजिक आहे. मी सांगितलं तर कोणाला पटन का? नाही पटणार. तसं महाराज अनुभव वाचून बोलायचं नाही. अनुभव वाचून बोललं तर फजिती होत असते. खरंच ना सज्जन, पाठ केलेला कधी धोका देईल हे सांगता येत नाही. म्हणून पाठ केलेला कधी धोका देईल सांगता नाही. म्हणून अनुभव वाचून बोलायचं नाही. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. भजन करा विठाल विठाल. हो पहा, आपल्याच खांडवी गावासारखं सुंदर एक मोठं गाव होतं. त्या गावामध्ये एक सुंदर अशी मुलगी होती. सुंदर मुलगी महाराज दिसायला रूपवान होती. परंतु एकच अवगुण तिच्या ठिकाणी होता. काय? तिला एका कानाने कमी ऐकू यायचं, एका कानाने कमी ऐकू यायचं. त्या ठिकाणी मुलगी उपवार झाली. उपवार झाल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी पाहुणे पाहायला यायचे. पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर पसंती सुद्धा द्यायचे, पसंती द्यायचे. त्याच्यानंतर महाराज कुठून तरी गावातून बातमी लिखित व्हायची की काय मुलीला एका कानाने कमी ऐकायला येते. महाराज त्या ठिकाणी लगेच पाहुणे रिजेक्ट करायचे, नापसंती द्यायचे. महाराज असे भरपूर स्थळ येऊन गेले. तिचं काही लग्न जमत नव्हतं. भरपूर त्या ठिकाणी स्थळ येऊन गेले, तिचं काही लग्न जमत नव्हतं. शेवटी त्या बापाने एक सुपीक डोकं चालवलं. तो म्हणला हे बघ, आता पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर, आता महाराज मला सांगा, पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर पहिला प्रश्न कोणता विचारतात? सगळे संन्यासी का तुम्ही? हा, कोणता प्रश्न? मुलीचं नाव विचारतात. मला त्या बापाला सुपीक डोकं चालवलं. आता आपल्या मुलीला ऐकत नाही ना, मला त्याने एक लिस्टच करून दिली. लिस्टच काय? मुलीचं नाव चंपा, वडिलांचं नाव संपत, आडनाव चोरमुले. इथं असतील नाही तर नाही बरं का कीर्तनातलं हे काय विठाल विठाल. हो, त्या बापाने अशी लिस्टच करून दिली. मला 8 दिवसामध्ये त्या मुलीने अशी लिस्ट पाठ करून ठेवली. घट्ट पाठ केल्याच्या नंतर त्या बापाने एवढं सुपीक डोकं चालवलं. त्या बापाने लांबच्या एवढ्या दूरच्या पाहुण्याचे पाहुणे, एवढ्या लांबचे पाहुणे बोलवले. महाराज गावातून कुठूनच बातमी लिखित होणार नाही, एवढ्या लांबचे पाहुणे बोलवले. आता गावात आल्याच्या नंतर आता ते पाऊर हाऊस आम्ही कसं थांबलो होतो इकडे 3 दिवस, तसेच पाहुणे गावात शिरताना थोडस गावाच्या बाहेर थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2-4 जण खाली उतरल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेजारी एक उसाचं रान होतं. त्या उसामध्ये महिला मंडळ खुरपत होत्या. खुरपत असताना महाराज आता महिला मंडळांचा स्वभाव असतो. लगेच ती महिला मंडळ दुसऱ्याला म्हणते काय का ग पाहुणे आपल्या गावामध्ये चाललेत, कुठं चाललेत? आणि महाराज खरं सांगता महिला मंडळाच्या पोटामध्ये काही राहत नाही. आता नानासमोर बसल्याचे महाराज भागवत कथेमध्ये सुंदर कथा आलेली आहे. भागवत कथेमध्ये महाराज महिला मंडळाला लागलेला तो श्राप आहे. श्राप महिला मंडळाच्या पोटामध्ये काही राहत नाही. लगेच ती दुसरी म्हणती त्या बहिऱ्या चंपीला पाहायला चाललेत. कोणला? बहिऱ्या चंपीला. महाराज ते ऐकले एका पाहुण्याने. आता पाहुण्याने ऐकल्याच्या नंतर एक म्हाताराने ऐकलं. म्हाताराने ऐकल्याच्या नंतर गाडी निघली, गावामध्ये गेली. गावामध्ये निघल्याच्या नंतर पोरं म्हणले हे बघा बाबा, आज मुलीला नाव आम्हीच विचारणार. म्हातारा म्हणलं अजिबात चालत नाही, मुलीला नाव मीच विचारणार. पोरं म्हणले बाबा बस झालं, आता तुमच्या गौऱ्या मसनात गेल्या, कुठपर्यंत तुम्ही विचारायचं, आता मुलीला नाव आम्हीच विचारणार. परंतु म्हातारा काय ऐकायला तयार नव्हतं. मला ते म्हातारा म्हणजे आमच्या पुंजाराम महाराजांमध्ये कोणाच्या बापाला भेट नव्हतं. हे का नाही ते म्हटलं मुलीला नाव मीच विचारणार. त्या ठिकाणी महाराज आमच्या शिवाजी महाराजांनी एक हुशार मुलगा होता. तो म्हणला जाऊ द्या म्हणे, त्या म्हाताऱ्याला विचार द्या म्हणे. ते कोणाचं ऐकणार नाही. पहिल्यापासून त्यांनी हुकुमशाही गाजलेली आहे, तो कोणाचं ऐकणार नाही. आता ठरल्याप्रमाणे महाराज त्या ठिकाणी पाहुणे गेल्याच्या नंतर बैठकीमध्ये बसले. बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर आता मुलगी आली. मुलगी आल्याच्या नंतर पहिला प्रश्न कोणता विचारतात महाराज? मुलीचं नाव. आता हिनं लिस्टच पाठ केलेली होती महाराज. त्या म्हाताऱ्याने पहिला प्रश्न विचारणार. तेवढं त्याच्या लक्षात आलं की काय बहिऱ्या चंपीला. ती बाई बनली होती तिथं, त्याच्या लगेच लक्षात आलं की काय बहिऱ्या चंपीला. आता याला वाटलं की खरंच तर बहिरी नसेल, म्हणून महाराज म्हातारा सुद्धा एवढं हुशार होतं. आता ते खांडवीचं म्हणलं कमी हुशार असं काय काय महाराज ते एवढं हुशार होतं. त्यानं मुलीचं नाव न विचारता तो म्हणला सांग तुझ्या बापाचं नाव काय. महाराज आता हिनं लिस्टच पाठ केलेली होती. हे म्हातारा म्हणलं सांग तुझ्या बापाचं नाव काय. ही मुली चंपा. कोणाचं? बापाचं. ते म्हणले सांग तुझं नाव काय. हे म्हणली संपत. पाहुणे म्हणले येतो विठाल विठाल. हो, या दृष्टांतामध्ये महाराज मला
मला एवढंच सांगायचं आहे की काय अनुभव वाचून बोलायचं नाही, पाठ केलेलं कधी धोका देईल हे सांगता येत नाही. नवे नवे महाराज जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतात शब्दाचे गौरव शब्दाचे गौरव शब्दाचे गौरव कामा नये. मला या ठिकाणी अनुभवच पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज अनुभवाचं बोलायचं नाही. किती दृष्टांत सांगतात ते महाराज. पहा एका गावामध्ये एक सुंदर मुलगी होती, परंतु मला ती थोडस भोळसर होती, परंतु तिची आई फार हुशार होती. तिची आई फार हुशार होती. मला तिचं लग्न 8 दिवसानंतर आलेलं होतं. तिची आई म्हणली हे बघ आता 8 दिवसानंतर तुझं लग्न होणार आहे, तू थोडीशी बोलसर आहे, मी तुला एक वाक्य लिहून देते, ते वाक्य एवढं घट्ट पाठ करायचं आणि सासूबाई आत्याबाई काही जरी म्हणल्या तर तेवढंच वाक्य बोलून दाखवायचं. काय तिने एक वाक्य लिहून दिलं मला. काय हो आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणता तेच बरोबर असं तिने वाक्य लिहून दिलं मला. वाक्य लिहून दिल्याच्या नंतर 8 दिवसानंतर तिचा लग्न सोहळा पार पडला. लग्न झाल्याच्या नंतर आता मला सासूबाई म्हणायची हे बघ सुनबाई भाजी अशी नाही करायची अशी करायची. लगेच मला हो आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणता तेच बरोबर. मला सासूबाईला एवढा आनंद व्हायचा एवढा आनंद व्हायचा. मला सांगा सजना हो एवढी सासूबाई चांगली भेटल्या आणि एवढी सुनबाई चांगली भेटल्या कोणत्या सासूला आनंद नाही होणार. मला म्हणलं कोणत्या सासूला आनंद नाही होणार. सासूबाई म्हणायच्या हे बघ सुनबाई धुणं असं नाही धुवायचं असं धुवायचं. ती म्हणायची हो आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणता तेच बरोबर. जिधर जिधर तेरा बाई उतर उतर गेला भाई. मला सासूबाई काही जरी म्हटल्या तरी तिचं एकच वाक्य. मला देवयोगाने ती सासूबाई आजारी पडली. आजारी पडल्याच्या नंतर तिला झाला चिकनगुनिया. मला चिकनगुनिया कुठून आला कुठून नाही मलाच काही वेळच लागलो. इथून खाली पायच काम करीत नाही. तो डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतात त्याच्यातलं वंगण संपलं वंगण. डॉक्टरनं त्याच्यात वंगणच कुठून घातलं तेच समजलं. चिकनगुनिया झाला. चिकनगुनिया झाल्याच्या नंतर तिने भरपूर दवाखाने केले, आयुर्वेदिक औषधं सुद्धा घेतले, परंतु तिला काही फरक पडत नव्हता. तिला काही फरक पडत नव्हता. मला तिने सुनबाईला बोलून घेतलं. ती म्हणली हे बघ सुनबाई मी भरपूर दवाखाने केले भरपूर औषधं घेतली पण मला काही फरक पडत नाही. मला वाटतंय एवढा त्रास सहन केल्यापेक्षा मीच घ्यावं आणि मरून जावं. मला सांगा सचिन आता नक्की बसत नाही. ही म्हणली हो आत्या अगदी बरोबर तुम्ही म्हणता. पाहता काय एवढा राग आला सासूबाईला एवढा राग आला. ती म्हणली अगोदरीच्या माहेरच्या लोकांना बोलवा आणि तिला माहेरी विठ्ठल हो दृष्टांत कशा करता सांगितलं सचिनाव मी तुम्हाला. पाठ केलेलं कधी धोका देईल हे सांगतात नाही. आपलं प्रमाण झालं सचिनाव. अनुभव आले अंग ते या जगात येतसे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अनुभव वाचून बोलायचं नावाने मी आपल्या पुढे 4 मुद्दे मानतो. त्या 4 मुद्द्याचा आपण विचार करू आणि आपल्या अंगामध्ये प्रवेश करू. विठ्ठल हो माझा पहिला मुद्दा असा आहे सचिना हो की काही अनुभव असे आहेत की ते स्वतःलाही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव दुसऱ्यालाही देता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे काही अनुभव स्वतःला घेता येतात परंतु घेतलेला अनुभव दुसऱ्याला देता येत नाही. तिसरा मुद्दा असा आहे सजना हो फक्त त्याचा तोंडाने उच्चार केला जातो जगामध्ये ते कुठे आढळत
नाही. आणि चौथा मुद्दा असा आहे सज्जना हो, तो अनुभव घेताही येतो आणि घेतलेला अनुभव जगापुढे मांडताही येतो. विठ्ठल विठ्ठल. हो, पहिला मुद्दा सांगितला सज्जना, मी तुम्हाला कोणता मुद्दा सांगितला? आता तुमची तरी काय चुकी, तुम्ही म्हणता आम्हाला आला असेल तुम्हाला कशा उभा केला असता, का नाही? पहिला मुद्दा कोणता सांगितला? काही अनुभव स्वतःलाही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव दुसऱ्यालाही देता येत नाही. कावा जगत गुरु तुकोबार आहे. कोणता अनुभव आहे असा? तर महाराज म्हणतात विष घेण्याचा अनुभव. विष घेण्याचा. मला सांगा सचिन, विष घेण्याचा अनुभव. विष आपल्याला घेता येतं का? कोणी घेतं आवडीने विष घेतं? विष घेण्याचा अनुभव स्वतःलाही घेता येत नाही आणि घेतलेला अनुभव दुसऱ्यालाही देता येत नाही. एकतर मला कोणी विष घेतच नाही आणि घेतलं तर तो सांगण्याकरता शिल्लक सुद्धा राहत नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे सचिन हो, काही अनुभव स्वतःला घेता येतात परंतु जगापुढे मांडता येत नाही. काय आहे असं? तर जगद्गुरु तुकोबार आहे म्हणले मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा अनुभव स्वतःला घेता येतो, पण मी ब्रह्म आहे असा अनुभव जगापुढे मांडता येत नाही. आणि असं जर आपण ओरडत सुटलो ना महाराज मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, महाराज ब्रह्मपणाचा अनुभव स्वतःला घेता येतो परंतु दुसऱ्याला सांगता येत नाही. तुमच्या भाषेत सांगतो सज्जन मी तुम्हाला, पहा, चार भिंतीच्या घरामध्ये आपल्याला बायकोने शिव्या दिल्याचा अनुभव स्वतःला घेता येतो परंतु दुसऱ्याला सांगता येतो का? सगळं माझ्याकडे पाहिलं मोह झालं नाही तर सांगू काय आहे काय? विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगतो कोणी? आज आमच्या इथे श्री श्री सौभाग्यवती यांनी आम्हाला खमंग अशा शिव्या दिल्या. सांगतो का कोणी? मला सांगत नाही. महाराज काही अनुभव असे आहे की ते स्वतःला घेता येतात परंतु लोकांना सांगता येत नाहीत. मी तिसरा मुद्दा असा सांगितला सज्जन हो की त्याचा फक्त तोंडाने उच्चार केला जातो, जगामध्ये त्या गोष्टी कुठेही आढळत नाही. काय आहे असं? तर जगद्गुरु तुकोबार म्हणतात सशे सुंग ख पुष्प वंध्यापुत्र. कुठे आढळतं? सशाला शिंग किती? हरिओम. सशाला शिंग किती? हातभर की ईदभर? किती? ईदभर. शाबास. विठ्ठल विठ्ठल. हो, सशाला शिंग किती? किती? ईदभर. वा, आता त्याला कान पाहिले असेल त्याला वाटलं असेल शिंगच आहे का नाही, त्याची तरी काय चकी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी सांगत असतो सज्जन कीर्तनाला दोन म्हातारे कमी आले तरी चालेल पण तरुण मंडळी जास्त आली पाहिजे. तरुण मंडळी खरंच पोरं थोडं पुढे पाहिजे. आता कसं आता नका येऊ असं एका ठिकाणी म्हणलं पोरं पुढे या पुढे या. मला इतके जवळ आले एका जण माझ्या धोदरला 100 पुसला पुन्हा बघितलं इतके पोरगावचं काय पण इथले सगळे शांती बरं का. विठ्ठल विठ्ठल. सशाला शिंग किती? वा, काहीच नाही. सश्याला शिंग महाराज, सश्याला शिंग नाहीतच आणि त्याला असूही शकत नाही. त्याला नाहीत बी, नव्हते बी, नाहीत बी आणि होणारही नाही. महाराज सशी शृंग ख पुष्प वंध्यापुत्र. महाराज या अशा गोष्टी आहेत की त्या जगामध्ये फक्त त्याचा तोंडाने उच्चार केला जातो, त्या जगामध्ये कुठेही आढळत नाहीत. माझा चौथा मुद्दा असा आहे सज्जना हो, तो अनुभव स्वतःलाही घेता येतो आणि घेतलेला अनुभव दुसऱ्यालाही देता येतो. काय आहे असं? तर जगद्गुरु तुकोबार म्हणतात आपल्या जीवनामध्ये झालेली संतांची भेट, त्या भेटीचा अनुभव स्वतःलाही घेता येतो आणि घेतलेला अनुभव दुसऱ्यालाही देता येतो. ती झालेली भेट कशी आहे? त्या जगद्गुरु तुकोबार त्या संतांच्या भेटीला, त्या काळाला, वेळेला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं चरण. वा वा. Bye.
ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल हो अशी सुंदर टाळ करीन अशा सुंदर चाली म्हणलं मला तर वाटतं मला काकड्यापर्यंतच कीर्तन करावं काकड्यापर्यंत कीर्तन करावं करायचं का आरोग्य लगेच उठून जायचं वाढ विठ्ठल विठ्ठल सुंदर प्रमाण दिलं महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा सांगतात धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडली तो जगद्गुरु तुकोबराने महाराज पहिला शब्द वापरला काय तर धन्य जगद्गुरु तुकोबरा म्हणतात वास्तविक पाहायला गेलं तर सजना हो संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं महाराज संत कोणालाही भेटले असतील परंतु सर्व संत यांना कळाले असं काही नाही महाराज संत आळंदीमध्ये असताना माझे ज्ञानोबा आहे सर्वांना भेटले असतील परंतु सर्वांना माझे माऊली कळाले असं काही नाही महाराज देहूचे सुप्रसिद्ध साधू असणारे महाराज देहूमध्ये जगद्गुरु तुकोबा आहे सर्वांना भेटले असतील परंतु सर्वांना कळालेच असं काही नाही महाराज माझे जगद्गुरु तुकोबा सर्वांना कळाले असते तर महाराज त्या ठिकाणी मंबाजी बुवा सारख्याने काठ्याच्या काठीने जगद्गुरु तुकोबारांना मारलंच नसतं विठ्ठल विठ्ठल हो संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं महाराज वास्तविक पाहायला गेलं तर संतांची भेटच कशी आहे बहुत दुर्गुण आहे फार फार त्या ठिकाणी महाराज संतांची भेट होणं सोपं नाही महाराज बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेती करुणा करी महाराज प्रमाण सुंदर बरं का लेट पण थेट विठ्ठल विठ्ठल हो वास्तविक पाहायला गेलं महाराज सजना हो संतांची भेट होणे ही गोष्टच फार दुर्गम आहे संत सर्वांना भेटले असतील परंतु संत कळालेच असं काही नाही महाराज माझे ज्ञानोबा आळंदीमध्ये असताना जर त्या समाजाला कळाले असते तर माझ्या ज्ञानोबा ज्ञानोबाचा त्रास दिला नसतो किती त्रास दिला महाराज माझ्या ज्ञानोबांना अरे ज्यावेळेस माऊली मधुपुरी मागण्याकरता झोळी घेऊन त्या गावामध्ये जातात आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर त्या विसोबाला दिसतात विसोबा हातातली झोळी घेतो मागितलेलं सगळं पीठ रस्त्यावर पांगवतो पुन्हा त्या झोळीमध्ये भरणे म्हणून त्याच्यावर काठी फिरवतो महाराज किती त्रास दिला हो किती त्रास दिला माझ्या माऊलीने किती त्रास दिला महाराज ठरल्याप्रमाणे दादा घरी येतो घरी आल्याच्या नंतर मुक्ताबाईच्या हातामध्ये झोळी देतो मुक्ताबाई झोळीत पाहते तर पीठ नाही समोर पाहते तर दादा उभा नाही काठी लावलेली दादा दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये डोके घालून दादा रडतोय दादा ती छोटीशी मुक्ताबाई म्हणते दादा रडू नको रे दादा रडू नको अरे ज्यांच्या पुढे रडवते तर लहानपणीचे निघून गेले तुमच्या पुढेच कधी कधी रडावं वाटतं दादा रडू नको दादा रडू नको महाराज एवढीशी मुक्ताबाई ज्ञानोबरांना उपदेश करते दादा रडू नको मी आज दिवसभर भाकरी मागणार नाही दादा मी उपाशी राहीन दादा रडू नको महाराज एवढीशी मुक्ताबाई दादाला सांगते रडू नको किती त्रास दिला महाराज किती त्रास दिला माझ्या माऊलींना आळंदीमध्ये असताना माऊलींनी महाराज आळंदीमध्ये असताना माझे ज्ञानोबा या समाजाला कळाले असतील तर समाजाने या त्रासच दिला नसता महाराज विठ्ठल विठ्ठल आळंदीमध्ये असताना माझे ज्ञानोबा दोनच माणसांना कळाले महाराज दोनच माणसांना ते म्हणजे केळगावचे झार्लिंग काका आणि दुसरे म्हणजे भोजलिंग काका महाराज सर्व आळंदी झोपल्याच्या नंतर झार्लिंग काका आणि भोजलिंग काका यायचे त्या काठीचा धार वाजवायचे काका आले चारी भांडे नानाई सोपानाई मुक्ताई नाना सोपाना मुक्ताई त्या ठिकाणी उठायची तटा उठल्याच्या नंतर धार उघडायचे काका आले मला त्या ठिकाणी झार्लिंग काका आणि भोजलिंग काका गुळ आणि शेंगदाणे त्या भावंडांना खायला द्यायचे मला ते गुळ आणि शेंगदाणे खाऊन त्या ठिकाणी माझे चारी भावंड महाराज झोपायचे संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं आणि आजही आळंदीमध्ये रात्री शेजारती झाल्याच्या नंतर गुळ आणि खडी साखर वाटण्याची पद्धत चालू आहे विठ्ठल म्हणून सज्जना हो संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं आपलं चिंतन चालणार धन्य काळ संत भेटी महाराज संत भेटणं ही गोष्ट अतिशय कठीण आहे भेटले तरी संत कळतीलच असं काही नाही महाराज जगद्गुरु तुकोबा आहे पहा ना महाराज काय जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे किती अधिकार आहे महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा मला सांगा सज्जना हो आपण जन्माला आल्याच्या नंतर कोणाला भेटतो
करतो मी मध्ये कोणला भेटतो महाराज जन्माला आल्याच्या नंतर आपण कोणला भेटतो काळाला महाराज काळाला किती भेटतो महाराज घडोघडी काळ वाट याची पाहे महाराज आपण किती भेटतो महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा एवढा अधिकार आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणता तुम्ही त्या काळाला एवढं भेटा ना जगा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय असे प्रमाण पाहिजे महाराज महाराज नाही तर काही काही ठिकाणी महाराज आता परवाच्या दिवशी गावाचं नाव सांगितलं नाही तर परत तुम्ही जाऊन तिथे जाऊन भांडण करता आहे गावाचं नाही सांगितलं नाही सध्या नाव असाच विषय चालू होता मी म्हटलं महाराज त्या ठिकाणी आई वडिलांचा विषय चालू असताना मी म्हटलं खरंच सज्जन हो जगामध्ये एकदा जर आई वडील निघून गेले तर कुणीही आपल्यावर प्रेम करत नाही आणि असाच विषय चालू होता मला म्हणलं जगात आई वडिलाशिवाय कुणीही प्रेम करत नाही आणि मला टाळपण्याला प्रमाण दिलं धन्य माता पिता दयाची मला सांगा अगदी काही संबंध आहे का काही संबंध परंतु मला काही टाळकरी प्रभाव देत होतो काही मला सांगा सध्या सोपं सांगतो आता आपल्या गावामध्ये एवढे गुणवान आहेत ना आता बसलेला कोणताही उठवा महाराज खांडवीच्या लोकांना आणि चाल म्हणायला म्हणणारच महाराज त्या ठिकाणी एवढे गुणवान लोक आहेत मला सांगा सचिन हो प्रमाण येतं म्हणून द्यायचं का बसते म्हणून कसं आहे प्रसाद महाराज प्रमाण कसं द्यायचं प्रमाण बसते म्हणून द्यायचं काही लोक महाराज उभं राहिल्याच्या नंतर असं ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी एवढं मोठं गाव होतं आता खांडवी सारखं भलं मोठं गाव होतं भरपूर मोठा सभा मंडप होता आणि मला खरंच कसं सचिन हो या ठिकाणी एवढा आनंद वाटला मी तर महाराज कीर्तन एवढं टाळत होतो कारण महाराज झाकून ठेवायचं नाही अवघून झाकून ठेवल्याच्या नंतर फुजिती होत असते मी खरंच महाराज कीर्तन नकोच म्हणत होतो मी म्हणत होतो सुंदर असं भजन करू कारण महाराज दिवसभर चालत असताना भावी त्या ठिकाणी थकलेले असतात मी नकोच म्हणत होतो परंतु सोपान महाराज असतील पण आमचे अशोक भाऊ असतील उत्तम महाराज प्रसाद महाराज सर्वांचाच महाराज एवढा आग्रह मला तर एवढा आग्रह आहे ना बस करूच मोठा बरं का महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराज एवढं मोठं गाव एवढा मोठा सभा मंडप एवढे लोक बघितले बरं खरंच आनंद वाटला बरं का नाहीतर काही गावामध्ये गेल्याच्या नंतर मला 2-3 माथारे त्याच्याकडे 2-3 जणांची फ्यूज गेलेले काहीचे ग्लास गेलेले कोणाला दिसत नाही तर कोणाला ऐकत नाही असं एका ठिकाणी कीर्तन केलं बरं का माऊली महाराज एका ठिकाणी 2 तास प्रवचन केलं एवढा गाळा करून आत गेलो एवढा गाळा करून या ठिकाणी 2 तास प्रवचन केलं 2 तास माऊली महाराज एवढं प्रवचन केलं आणि एक म्हातारी आली माथारी माझ्या जवळ आली म्हणली महाराज प्रवचन केव्हा सुरू होणार आहे म्हणजे तू 13 झालं महाराज 2 तास प्रवचन केलं मी आणि मायापाशी येऊन म्हणते की प्रवचन केव्हा सुरू होणार आहे विठाल आपला विषय सर्व प्रमाण येतं म्हणून याच्यात बसले म्हणून एका ठिकाणी महाराज सुंदर असं मोठं गाव होतं सभा मंडप सुद्धा भरपूर मोठा होता त्या ठिकाणी महाराज आता कीर्तनाला सुरुवात झाल्याच्या नंतर मी म्हटलं एवढं मोठं गाव आहे एवढा मोठा सभा मंडप आहे परंतु 2-4 माणसं ऐकायला मला या गोष्टीचा खेद वाटतो आता टाळकऱ्यांवरची बसवत नाही प्रसाद मला ते लगेच सुरू केलं नको खेद करू कोण त्या गोष्टीचा मला असे टाळकरी ना असे पप्पा जे म्हणलं आहे का नाही इथं खरंच बरं का एकमेका होणी बळी रे आणि खरंच मला विठाल हो काय सुरू होतं आपलं कीर्तन शाबास विठाला हो काय प्रमाण झालं आपलं जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय मलाच काय अधिकार आहे जगद्गुरु तुकोबारायांचा अरे माझे जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये असताना त्या समाजाला जर कळाले असते तर त्या समाजाने मला त्रास दिला नसता पाहणा महाराज जगद्गुरु तुकोबाराय देहूमध्ये असताना त्या देहूमध्ये सुंदर असं विठ्ठलांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या काठ्या जरा अस्तव्यस्त झाल्या होत्या म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या फुलांच्या बागेमध्ये गेले आणि त्या काठ्या जरा व्यवस्थित करू लागले व्यवस्थित करत असताना मला त्या मंबाजी बुवाने जगद्गुरु तुकोबारायला पाहिलेलं आहे पाहिल्याच्या नंतर काही विचार नाही केला आणि जगद्गुरु तुकोबारायांना मारलं महाराज काठ्याच्या काठीने मंबाजी बुवा सारखे मी मारल्याच्या नंतर महाराज जगद्गुरु तुकोबाराय ठरल्याप्रमाणे रावळामध्ये कीर्तन चालू झाल्याच्या नंतर महाराज पहिल्यांदा अशा श्रोत्यांच्या ठराविक जागा असतात आणि खरंच महाराज कथेचे सुद्धा काही नियम आहेत कथेमध्ये एक दिवस आपण जागा धरली ना 8 दिवस त्याच जागेवर बसून कथा ऐकायची तर त्या कथेचं खेळ मिळत असतं महाराज त्या ठिकाणी महाराजांना एक खांब रिकामा दिसल्याच्या नंतर महाराज म्हणले का हो त्या खांबाजवळचा श्रोता येणार नाही आला नाही तर महाराज
त्या ठिकाणी श्रोते म्हणले महाराज नाही येणार, मामाजी भाऊ नाही येणार, त्यांनी मारले तुम्हाला. महाराज जगद्गुरु तुकोबाराय आहे म्हणतात, ते आल्याशिवाय मला कीर्तनच करता येणार नाही. मामाजी भाऊने यायलाच पाहिजे. महाराज महाराजांनी खाली ठेवला. मामाजी भाऊच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर मामाजी भाऊ झोपलेले होते. मामाजी भाऊचे हातपाय दाबतात. महाराज त्या ठिकाणी हातपाय दाबतात. मामाजी भाऊला म्हणतात, मामाजी भाऊ मला मारल्यामुळे तुमचे हातपाय दुखत असतील, तुमचे हातपाय चिपून देतो. पहा महाराज किती त्रास सहन करावा लागला, किती त्रास. मला त्या ठिकाणी त्या समाजाला जगद्गुरु तुकोबाराय कळाले असते तर एवढा त्रास दिलाच नसता. म्हणून संत भेटणं वेगळं आणि संत कळणं वेगळं. विठ्ठल मला जगद्गुरु तुकोबाराय धन्य काळ संत भेटी. काळ शब्द वापरतात महाराज. आपला विषय चालू आहे धन्य काळ आणि संत भेटी. एवढ्याच मुद्द्यावर आपलं चिंतन चालू आहे. पहा महाराज आणखी तुम्हाला पठवून देईन. महाराज धन्य काळ का म्हणतात तर महाराज दोन शास्त्र आहेत, एक कर्मशास्त्र आहे आणि एक ज्ञानशास्त्र आहे. एक कर्मशास्त्र आहे आणि एक ज्ञानशास्त्र. तुम्हाला कर्मशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. पहा महाराज कर्मशास्त्राचे दोन नियम आहेत. कर्म हे करावाच लागतं आणि केलेले कर्म हे भोगावंच लागतं. हाही कर्मशास्त्राचे दोन नियम आहेत. आपल्याला कर्म करावंच लागतं आणि केलेले कर्म हे भोगावंच लागतं. महाराज काही कर्म करतो महाराज त्या ठिकाणी कर्म करा. केले कर्म खरं सांगायचं मला एका शब्दामध्ये सांगतो मरून या झालं तुमच्या पोटी जन्म यावे बस. विठ्ठल अतिशय गोड प्रमाण महाराज, अतिशय सुंदर आवाज. काय प्रमाण झालं आपलं? केले कर्म झाले त्याची भोगा आले रूप जले मेले. ऐसे किती महाराज कर्म हे करावाच लागतो आणि केलेलं कर्म हे भोगावंच लागतं. कितीही जरी महाराज आपण प्रयत्न केला. काही काही जण महाराज आमच्याकडे येतात, महाराज एवढं चांगलं कर्म केलं आयुष्यामध्ये कोणाचंही वाईट केलं नाही, कोणाचंही वाईट त्या ठिकाणी चिंतिलं नाही, तरी सुद्धा आमच्यावर एवढी बारी काय ती. तर महाराज म्हणले अरे तुझे भोग भोगतोय ते तुझ्या गेल्याच जन्मातले कर्म आहेत आणि आता तुझे कर्म करतोय ते तुला पुढच्या जन्मात भोगायचं आहे. कर्मशास्त्राचा नियम आहे महाराज. कर्मशास्त्र एक दृष्टांत सांगतो मध्ये तुमच्या लक्षात येईल. भजन करा. महाराज भरपूर शहरासारखं एक सुंदर मोठं शहर होतं. त्या शहरामध्ये महाराज एक सुंदर असं मोठं हॉटेल होतं. हॉटेल त्या हॉटेलच्या बाहेर एक पाटी लावलेली होती. काय या भरपूर जेवा पोटभर जेवा बिल तुमचे नाटोपंतू देतील. कोण देईल? खरंच महाराज मला तर वाटतं खांडवीचे लोक जरा मुकीचे कीर्तनात मुकीत म्हणून तिकडे बाहेर भेटा म्हणून मला वाटतं आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल हॉटेलच्या बाहेर एक पाटी लावली होती. या पोटभर जेवा बिल तुमचे नातोपंतू देखील. आता मला सांगा सज्जना हो असं हॉटेल जर खांडवींच्या लोकांना बसलं तर ते सोडतील का? सोडतील का? हा महाराज असं हॉटेल. महाराज खांडवी सारखा एक मोठं करून त्या ठिकाणी गेला. आमच्या आता जाऊ द्या महादेव महाराज आमचे महादेव महाराजासारखा एक करून त्या ठिकाणी गेला. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर पोटभर जेवला. एवढं जेवला महाराज. आता किती जेवला जास्त वर्णन करीत नाही. आता आपण कोणतीत किती जेवलो एवढं जेवला. भरपूर जेवला पोटभर जेवला. त्या ठिकाणी पोटभर जेवल्याच्या नंतर काउंटरवर आला. काउंटरवर आल्याच्या नंतर बडीशेप घेतली खाल्ली. आता महाराज फुकटची बडीशेप सुद्धा सोडत नाही. फुकटची बडीशेप सुद्धा सोडत नाही. बडीशेप खाल्ली आणि महाराज असं कावरं बावरं इथून बाहेर नाही हॉटेलच्या बाहेर आता तुम्हाला वाटलं महाराजाचा तो काय माहिती. विठ्ठल विठ्ठल
महाराज त्या ठिकाणी कावरं बावरं बघत बघत निघल्याच्या नंतर तेव्हा मालकाने आवाज दिला ए इकडे म्हणला लाज वाटायला पाहिजे म्हणे पोट भर जेवला बडीशोप खाल्ली तसं निघला पैसे कोण देणार आहे मला आता खांडीचा माणूस म्हणलं तिथं काय आहे का मला तो म्हटलं लाज वाटते का एवढी मोठी पाटी लावली या पोट भर जेवला बिल कोण देईल नातू पण तो बिल देतील मला मला हुशार होता ते म्हणला हे बघ मी तुझं बिल मागत नाही तुझ्या आजोबा पंजोबा हॉटेलमध्ये जेवून गेलेले त्यांचं बिल दे विठ्ठल विठ्ठल मला दृष्टांत कशा करता सांगितलं मी या दृष्टांतातून मला एकच सांगायचं आहे महाराज काही झालं तरी कर्म करावंच लागतं आणि केलेलं कर्म हे भोगावंच लागतं नाथ महाराज सांगतात केले कर्म झाले त्याची मला च वापरल्याच्या नंतर मला चकारात्मक व्याकरणामध्ये चकारात्मक आहे आणि मला चकारात्मक वापरल्याच्या नंतर मागच्या सर्व गोष्टीचा लोप होत असतो चेचा पराक्रम सांगता महाराज मी तुम्हाला सांगूच का तर सांगतो भजन करा विठ्ठल विठ्ठल हो चे हे चकारात्मक आहे मला चकारात्मक चे वापरल्याच्या नंतर मागच्या सगळ्या गोष्टीचा लोप असतो पहा फार जुन्या काळातलं दृष्टांत आहे असंच एक महाराज त्या ठिकाणी कीर्तनाला निघण्याच्या नंतर लांबचा पल्ला होता लांबचं अंतर होतं महाराज त्या ठिकाणी गाडीमध्ये बसल्याच्या नंतर निघाल्याच्या नंतर असे 4-2 शिष्य गाडीमध्ये बसल्याच्या नंतर महाराज प्रवासाला निघाल्याच्या नंतर भरपूर दूरचं अंतर होतं आता महाराज मागं बसलेल्यांना लागले ना भूक भरपूर महाराज त्या ठिकाणी भूक लागल्याच्या नंतर आता यांना काही सांगता येईना की काय महाराज हॉटेलवर गाडी घ्या पूर्वीचे महाराज हॉटेलवर जात बरं का उत्तम महाराज पूर्वीचे महाराज आताचे नाही सांगता येत मला आहे का नाही विठ्ठल विठ्ठल हो पूर्वीचे महाराज हॉटेलवर जात नव्हते आताचे मी काही सांगत नाही पूर्वीचे महाराज हॉटेलमध्ये जात नव्हते महाराज आता यांना तर भरपूर भूका लागल्या परंतु महाराज असंच महाराज एका खांडवीसारख्या गावातून जात असताना त्या महाराजांचा एक शिष्य होता त्या गावामध्ये शिष्य राहत होता तो त्यांना समजलं की काय आपल्या गावामधून एक गुरुजी या ठिकाणी जात आहेत म्हणून तो महाराज धावतच त्या गाडीच्या समोर गेल्याच्या नंतर त्यांनी गुरुजींना विनंती केली की काय गुरुजी आता तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही फार दिवसानंतर तुमची भेट झालेली आहे काही झालं तरी तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही महाराज असं ऐकलं आणि मागच्या शिष्याने पटापटा दार उघडणं संगच कारण का मला भूका लागलेल्या होत्या ना परंतु सजना हो यात काही नवल नाही त्याने पुढचा शब्द असा वापरला की काय बर का महाराज जेवल्याशिवाय जायचं नाही पण फक्त तुम्हीच कोण फक्त तुम्हीच महाराज मागचे झालेलं पंक्चर लगेच दरवाजे लावून घेतले महाराज कोणी केले पंक्चर फक्त चिव महाराज चिव तू फक्त तुम्हीच म्हणून चेचा एवढा पराक्रम आहे म्हणून नाथबाबा सांगतात केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराज सांगतात महाराज आपल्याला कर्म करावंच लागतं आणि केलेलं कर्म भोगावंच लागतं कर्मशास्त्राचा नियम आहे परंतु खरंच ना सजना जे जे आपल्या प्रारंभामध्ये आहे ते आपल्याला भोगावंच लागतं सजना हो जगद्गुरु तुकोबाराज म्हणतात अरे संतांची भेट झाली तर क्षणामध्ये प्रारंभ बदलत जातो एकाच क्षणामध्ये प्रारंभ बदलत जातो सर्वांना ज्ञात आहे जाता जाता स्पर्श करून जातो भजन करा विठ्ठल महाराज ज्यावेळेस माझ्या ज्ञानोबाराय नेवासे गावातून जात असताना त्या ठिकाणी जात असताना महाराज सच्चिदानंद बाबा मृत्युमुखी पडलेले असताना त्यांचं प्रेत त्या ठिकाणी जात आहे प्रेत जात असताना त्या ठिकाणी त्यांची पत्नी सती म्हणून निघालेली आहे सती म्हणून निघाल्याच्या नंतर आता आपल्या गावामध्ये कोणतरी साधू आले असं तिला कळाल्याच्या नंतर एका बाईने सांगितलं रे आता तू सती म्हणून जात आहे आता तू तर मृत्युमुखी पडणार आहेस पण जाता जाता संतांचं दर्शन घेऊन जा असं सांगितल्याच्या नंतर मारुती माऊलींकडे गेली सती निघण्याकरता सच्चिदानंद बाबांच्या पत्नी माऊलींकडे गेल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी माऊली समाधी अवस्थेत असताना तिने दर्शन घेतल्याच्या नंतर माऊलींना बांगड्यांचा आवाज आल्याच्या नंतर माऊलीने आशीर्वाद दिला सौभाग्यवती असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर महाराज ती पत्नी रडायला लागल्याच्या नंतर त्या दुसऱ्या बाईने विचारले अगं आता तू मरणार आहेस म्हणून रडतेस का ती म्हणली अजिबात नाही अगं एका साधूचा एका संतांचा आशीर्वाद आज खोटा ठरतोय म्हणून मी रडते माऊली म्हणते काय झालं माऊली म्हणले काय झालं नेमकं माझा आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही महाराज माऊलीचा आशीर्वाद खोटा ठरल का तिने सांगितलं हे जे शयावरती पडलेले आहेत ते माझे पतिराज आहेत आणि मी सती जाण्याकरता निघालेले आहे अहो माझ्या माऊलीने सांगितलं सांग तुझ्या पतिराजाचं नाव काय मला ती म्हटली माझ्या पतिराजांचं नाव सच्चित आनंद अरे माऊली म्हणले ज्याच्या नावात
चित आणि आनंद आहे तो कधीही मरणार नाही. महाराज आवाज दिल्याबरोबर सच्चिदानंद व्हावा, झोपेतून उठावे असं त्या शयवरून उठून बसले. कारण का महाराज क्षणभर त्या संतांची भेट झाली. अरे संतांची क्षणभर जरी भेट झाली तरी महाराज कर्मशास्त्राचा नियम आहे, केलेलं कर्म भोगावंच लागतं, भोगलेलं संपावंच लागतं. महाराज क्षणभर जरी संतांची भेट झाली तर संतांचं प्रारब्धच बदलून जातं. म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे संतांच्या भेटीला धन्य काळ म्हणतात अभंगाचं पहिलं चरण. संतांची भेट झाली तर क्षणामध्ये प्रारब्ध बोललं जातं. म्हणून जगद्गुरु तुकोबर संतांची भेटीला धन्य काळ संत भेटी. जगद्गुरु तुकोबर आहे तुम्ही त्या वेळेला धन्य करिता, त्या काळाला धन्य करिता. तर तुम्ही संतांची भेट झाल्यानंतर काय केलं तर जगद्गुरु तुकोबर पायी मिठी पडवली तो. महाराज कर्मशास्त्राच्या दृष्टीने सांगितलं. आता ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. ज्ञानशास्त्र असं सांगते सजना हो या जगामध्ये एकच देव आहे, एकच देव आहे. त्या देवाशिवाय कोणीही सत्य नाही, फक्त देवच सत्य आहे. सर्वश्च चाहम हृदिशन्निविष्टु किंवा महाराज सर्वा गतिराम देहादी एक सूर्यप्रकाश सरस्वस्मी. परंतु महाराज देव आणि मी हे दुसरं नाही, दोघं एकच आहे हे सांगण्याकरता मध्यस्थी जो असतो त्याला संत म्हणतात. मला संतांना खरंच सज्जन हो आपल्या जवळच वस्तू असते परंतु ती दाखवण्याकरता मध्यस्थी कोणतरी पाहिजे. मला मध्यस्थी तूच आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. मध्यस्थी कोणतरी पाहिजे. मला मध्यस्थी पाहा मला फार पूर्वीच्या काळातले दृष्टांत आहे. एवढा दृष्टांत तुम्हाला सांगतो. भरपूर वेळ झालेला आहे. विठ्ठल वास्तविक पाहायला गेलं तर सज्जन मी अगोदरच सांगितलं होतं गाडी किती जरी उशिरा निघली तर ती टायमाला पोहोचत असते. मी अगोदरच सांगितलं होतं उत्तम महाराज तुम्ही आरंभ कितीलाही करा मी 10:30 सोडणार म्हणजे सोडणार. पण तुम्हाला बोलण्याच्या बाबतीमध्ये 11 वाजत आले तरी मला काही समजलंच नाही. विठ्ठल पहा सगळं फार पूर्वीच्या काळातील दृष्टांत आहे. फार पूर्वीच्या काळातील दृष्टांत आहे. पहा गावातील एक म्हातारा माणूस खळं राखण्याकरता हातामध्ये कंदील घेऊन त्या गावाच्या बाहेर माळ्यामध्ये गेला. माळ्यामध्ये गेल्याच्या नंतर महाराज आता काही जणांना महाराज व्यसनाची सवय असते त्या ठिकाणी महाराज एवढे व्यसनाधीन झालेत ना तरुण. खरं तरुण मंडळीला विनंती आहे हो व्यसन करू नका. एवढे व्यसनाधीन झाले ना. मला ते म्हातारा गेल्याच्या नंतर आता शेतामध्ये गेला. रात्रीची वेळ 2 वाजले आणि महाराजाला बिडी वडायची तलब झाली. कोणला झोपले काय खाली बसवलं शाबास माने खाली. विठ्ठल आता म्हाताऱ्याला महाराज बिडी वडण्याची तलब झाली. आता बिडी तर आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही. महाराज खरंच व्यसनाधीन करून एवढे व्यसनाधीन महाराज आणि एकदा त्या व्यसनामध्ये तलब झाली महाराज तो काय करील एक काही सांगता येत नाही. महाराज 4-4, 5-5 किलोमीटर पाय जाणार लोक पाहिले फक्त महाराज व्यसनामुळे. फक्त व्यसनामुळे काय सांगा उत्तम महाराज दिल्लीत येताना एक जणांनंतर मला चुना मागितला. महाराज मला एवढे व्यसनाधीन लोक झालेत ना त्याला महाराज कळत नाही काहीच कळत नाही. महाराज देव जरी आला ना तरी तू त्याला चुनाच मागे माहिती एवढे व्यसनाधीन लोक झाले. आता तुम्ही म्हणता महाराज तुम्ही एवढं उद्देशून सांगता तुम्ही एवढं आवर्जून सांगता तुम्हाला काही व्यसन मला नाही बरं का. आता लोकांचं पाहतो म्हणून सांगतो आहे का नाही. विठ्ठल आता त्या म्हाताऱ्याला बिडी वाटण्याची तलब झाली. बिडी तर आहे परंतु महाराज काढी नाही. महाराज त्या म्हाताऱ्याने हातात कंदील घेतला आणि गावामध्ये निघाला. गावामध्ये आल्याच्या नंतर येशीमध्ये महाराज एका जणांचं दार वाजवल्याच्या नंतर आणखीन तुम्ही जागा आहात बरं का. म्हाताऱ्याने हातामध्ये कंदील घेतला. गावामध्ये आला. गावामध्ये आल्याच्या नंतर त्याने दार वाजवल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी आता रात्री 2 वाजता दार वाजवल्याच्या नंतर महाराज सावध होऊनच उठला. उठल्याच्या नंतर त्याला विचारलं काय आहे. तो म्हटला हे बघा
मळ्यामध्ये खळ राखीत होतो, परंतु मला बिडी वडण्याची तलब झाली. माझ्याकडे बिडी आहे, परंतु माझ्याकडे काडी नाही. तेवढी काडी दिली तर चांगलं होईल. महाराज आता यानं डोळे चोडले, रात्री 2ची वेळ होती, याने डोळे चोडले, त्याच्या हाताकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. ते म्हणलं, अरे किती मूर्ख आहेस, तुझ्या हातातच कंदील आहे. काच वरी करून जर बिडी पेटवली असती तर. महाराज तो म्हणला, एवढंच सांगण्याकरता तुला उठवलंय विठ्ठल. मला एवढंच सांगायचं आहे, त्याच्या हातातच कंदील आहे, त्याच्या सोबतच कंदील आहे. परंतु मला त्याला समजलं का, तसं देव आणि आपण एकच आहोत हे सांगण्याकरता मध्यस्थी संत आहे विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज, धन्य काळ संत भेटी पाये मिठी पडले तो. बरं जगद्गुरु तुकोबाराय, तुम्हाला संतांची भेट झाली म्हणता, त्या काळाला धन्यता दिली म्हणता, त्या वेळेला सुद्धा धन्यता दिली म्हणता, तुम्ही त्यांच्या पायाला मिठी मारली म्हणता. असं केल्याच्या नंतर तुम्हाला फायदा काय झाला, तर जगद्गुरु तुकोबाराय सुटल्या घाटी झालो मोठी शीतळ. सर्व पुरुष मंडळ बरं का, सर्व पुरुष मंडळ जेवढे जेवढे कीर्तन आले ना तेवढे पुरुष मंडळ. बाहेर बसलेले सुद्धा बरं का, तुम्हाला काय माफी नाही, तुम्ही बाहेर बसले म्हणून काय झालं. सर्व पुरुष मंडळ करा एकदा हात वर, खरं सर्व पुरुष मंडळ आहे का नाही. सर्वांनी एका मोठ्या प्रेमाने भजन करावे. महाराज वाढायचं सांगावं लागतं म्हणा, याचं पुढे सांगावं लागतं का, आलं की सुरू. हा विठो परत मैदाला महाराज, विठो बाई इकडं सुंदर महाराज. मला काय करायचं महाराज, आपलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू करतात. ज्यांनी ज्यांनी हातावर केले ते उद्या बातमीला येतील, ते उद्या युट्यूबला येतील. महाराज खरंच सुंदर सेवा महाराज. सदाशिव महाराज कोण आमचे परमित्र असणारे सदाशिव भाऊ महाराज सुंदर असे खरंच ना महाराज. त्यांचे भरपूर महाराज भक्तीनाथ सुंदर असे चॅनल युट्यूबवर आपण भक्तीनाथ टाकलेलं महाराज. सुंदर अशी सुंदर सुंदर कीर्तन महाराज त्यांनी त्या ठिकाणी टेलिकास्ट केलेले. सदाशिव भाऊ कोण माझ्यासारख्या महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आलेलं आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आता मला 2-3 जणांनी सांगितलं महाराज तुम्ही सर्वांचं या ठिकाणी नाव घेतलं, परंतु आमचं सदाशिव महाराज राहिले म्हणून रात्री कसं त्यांना मुद्दा मागून ठेवलं म्हणून बरं काही हातावर केलं नसते नाही का नाही. महाराज अतिशय सुंदर त्या ठिकाणी भक्तीनाथ चॅनल जर आपण पाहिलं ना, सहज आपण महाराज किती मोबाईलचा वापर करतो, एवढ्या मोबाईलचा वापर झाला महाराज. या ठिकाणी तरुण मंडळी वापर करतील, यात नवरत नाही. म्हातारे माणसं सुद्धा महाराज काही कळत नाही, काही कळत नाही, काही कळत नाही, तरी पण महाराज त्यांचं ते टच स्क्रीनचे मोबाईल महाराज एवढे मात्र बिघडले. जाऊ द्या, तो काही जास्त विषय लांबत नाही. आपली वेळ सुद्धा भरपूर झालेली आहे. खरंच महाराज सुंदर चॅनल आहे भक्तीनाथ. जर चॅनल आपण पाहिलं, आपलं सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ज्यांनी हातावर केले
त्याचं उद्या पेपरला येईल, त्याचं उद्या युट्यूबला येईल, मला काय करायचं आहे का नाही? विठ्ठल विठ्ठल सांगतात महाराज, बोलण्यासारखं भरपूर आहे म्हणून ती वेळेची सुद्धा मर्यादा असते. दिवसभर सुद्धा मला दिवसभर या ठिकाणी भाविक पायी चालत आलेले आहे, त्याची सुद्धा मला जाणीव आहे. जास्त काही लांबत नाही महाराज. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या दिंडीचं 16वे वर्ष आहे. ज्ञानदान आश्रम पाठशाळा वारकरी शिक्षण संस्था आयोजित या ठिकाणी सुंदर भव्य दिंडी सोहळा आहे. ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल महाराज, सकाळी या ठिकाणी सकाळी निघणारच आहोत महाराज, खरंच महाराज. आणि जवळ हे सगळं सिद्ध आहे. हाताचा लावया पायी तो आपले स्वीत पायी तीर्थयात्रा जाय चुकू नको महाराज. आयुष्यामध्ये दिंडी केलीच पाहिजे, तीर्थयात्रा केलीच पाहिजे महाराज. ज्यांना ज्यांना इच्छा असेल बळच नाही बरं का. कारण महाराज काही काहींच्या मागं कामं असतात हे का. ज्यांना सवड असेल आणि खरं सांगतो सज्जन हो, परमार्थ हा आवडीने केला पाहिजे आणि प्रपंच हा सवडीने केला पाहिजे. खरं सांगतो आपलं उलटे, आपण प्रपंच आवडीने करतो आणि परमार्थ हा सवडीने करतो. विठ्ठल विठ्ठल समजून घेतलं पाहिजे. अहो काय संसारामध्ये जर आपण समजून घेतलं तर झाला संसार महाराज. आणि परमार्थामध्ये समजून बदलली, परमार्थामध्ये समजून बदलली की झाला परमार्थ. परमार्थामध्ये काय हो महाराज, परमार्थामध्ये फक्त समजून घेतलं पाहिजे. टाळकराने पकवाजाला समजून घेतलं पाहिजे, पकवाजाने महाराज कीर्तनकाराला समजून घेतलं पाहिजे, कीर्तनकाराने ऐकणाऱ्याला समजून घेतलं पाहिजे. झालं महाराज कीर्तन. काय सोपं आहे महाराज बरं का. माऊली महाराज, तुम्ही थापा मारायच्या यांच्यासाठी, मी थापा मारायचे यांच्यासाठी आहे का नाही. विठ्ठल सांगतात महाराज, अशी संतांची भेट झाली, मी त्यांच्या पायाला मिठी मारली. माझ्या जीवनामध्ये जे काही संदेह होते ते नाहीसे झाले. संदेहाच्या सुटले गाठी झालो पोटी शीतळ. आणि माझ्या जीवनामध्ये आता मी शीतळता निर्माण झाली. खरंच मला सुंदर भव्य दिंडी सोहळा आहे. ज्यांना कोणी यांची इच्छा असेल त्यांनी मला दिंडी सोहळ्यामध्ये या. खरंच ना महाराज, हा सुख सोहळा स्वर्गी नाही महाराज. खरंच दिंडी सोहळ्यामध्ये काय आनंद आहे, एकदा याच मग तुम्हाला कळलं महाराज. विठ्ठल विठ्ठल हो. आता आपले भजनी मंडळ सगळे येणार बरं का. नाही आले तरी मी सगळ्याला नेणारच. आता तुम्ही एवढा आवर्जून मला कीर्तन करायला लावलं ना तर माझं सुद्धा तुम्हाला ऐकवता येईल बरं का. सगळे भजनी मंडळ येणार ना सगळे. प्रसाद महाराज तर निघलेलेच आहे, त्याचं नाव नका सांगू अशोक महाराज. तुम्ही मी तर त्याला आले आल्याच म्हणलं बरं का महाराज. महाराज राग येऊ नका, मी तुमच्या मुलासारखा मी आले आल्याच म्हणलं सजिन आहो. पोलीस जर वरतीत असला तर त्याला लोक भेटतात. आणि साध्या ड्रेस मध्ये आले पोलिसाला कोणी भेटत का. तसं अशोक महाराज साध्या ड्रेस मध्ये आले म्हणून म्हणलं बरं का. विठ्ठला विठ्ठला अशोक महाराज म्हणतात प्रसाद महाराज. अहो ते तर येणारच आहेत. ते नाही आले तरी आम्ही त्या पिकर मध्ये टाकून देऊ तुम्हाला काय. पण तुम्ही यायले ना, तुम्ही बी यायचं बरं का. जिजा 5 वर्ष झालं जिजा नुसते आश्वासनच आहे. आता जिजा का निवडणुकीला उभा राहतील का काय माहिती, सगळे आश्वासनच आहेत. प्रत्येक वर्षी म्हणतात मला येतो म्हणजे येतो, येतो म्हणजे येतो. मला ह्या कोपऱ्यापर्यंत येते आम्ही कसं चाकू हाणते ना कसं नाही, वेळच लागत नाही, लगे वापस बी येते. काय जिजा बरं का जिजा, यंदा कसं नाही झालं पाहिजे. घरी कोणी नसलं तर मी जातो का पहिला. पण तुम्ही या जिजा येणार सर्व उत्तम महाराज. तुमचा धंदा मला नाही करता येणार पण या पुन्हा त्या ठिकाणी बरं का. सगळे भजनी मंडळ सर्वजण आले पाहिजे बरं का. सोपन महाराज तुमचा तर लईच आग्रह होता, तुम्ही याच. वहिनी कोण परवानगी घ्यायची हा हा ते बी जमतं मला, तुम्ही या. विठ्ठल विठ्ठल बरं का. जावई बापू तुम्हाला काही सुट नाही, तुम्ही जावं तरी पण दिंडीला या. सर्वजण महाराज ज्यांना ज्यांना या ठिकाणी यायची इच्छा असेल सर्वांनी या. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आणखी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज असा स्पष्ट फायदा सांगितला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जी संसारूपी भव नदी आहे त्या भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. आणि ही मंगलमय अवस्था मला कोणामुळे प्राप्त झाली तर जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात शेवटच्या चरणात सांगतात.
अतिशय सुंदर प्रमाण दिलं. काय तुका म्हणे मंगळ आता जेवढा गोड स्वयंपाक तिने आम्हाला खाऊ घातला का तेवढीच गोड चालू. याच्यापेक्षा काय वर्णन करू. खरंच मला अशोक महाराज चोरबडे यांची आता प्रत्येक वर्षी मला दिंडीला पंगत असते. या वर्षी अशोक महाराज चोरबडे यांनी सुद्धा सुंदर अन्नदान केलं. महाराज खरंच एवढं जेवलं ना एवढं. अशोक महाराज चोरबडे महाराज खरंच सुंदर स्वयंपाक सुद्धा सुंदर होता. सुंदर जेवण सुद्धा केलं आणि सुंदर चाल सुद्धा म्हणली. महाराज तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होणी जगद्गुरु तुकोबारा म्हणतात. मला ही अवस्था जर कोणामुळे प्राप्त झाली असेल तर ती फक्त या संतांमुळे प्राप्त झाली. आणि खरंच सज्जन हो या ठिकाणी महाराज खरंच ना परमार्थ केला पाहिजे. महाराज परमार्थ केला पाहिजे. तरुण मंडळी तर विनंती आहे सज्जन तरुण मंडळी जाता जाता सांगून जाईल सचिन आईवडिलांची सेवा करा. व्यसन करू नका. भरपूर बोलण्यासारखं आहे. महाराज मला सुरुवातीला सांगितलं होतं की थोडंसं शिवचरित्र बोला. परंतु महाराज काही काही प्रसंग असतात. आपण आता दिंडीमध्ये फार थकून ठेवला आहे. वेळ सुद्धा भरपूर झालेला आहे. पुढच्या वेळी जर येऊ आला तर नक्कीच सांगण्याचा प्रयत्न केली. बरं का तरुण मंडळीला विनंती आहे. आपलेच महाराज आमचेच गुरुवारी असणारे भागवताचार्य परमपूज्य आदरणीय मारुतराव महाराज दांगट यांनी महाराज आता प्रत्येक उन्हाळ्यामध्ये मला सांगा सचिन हो आता शाळा सुटल्याच्या नंतर आता शाळेला सुट्ट्या लागणार आहे. त्याच्यानंतर मुलं काय करणार हो लोड नाही तर पबजीच खेळणार. दुसरं काय करणार आहे का काय करणार करू बघा त्यांची त्यांना कळालं ते कसे हसते महाराज त्या ठिकाणी काय हो संस्कार महाराज काय संस्कार मुलांना अहो मला सांगा सचिन हो असे जर बालपणापासून त्यांना संस्कार लागले तर किती महाराज किती त्या ठिकाणी नुकसान आहे. खरं सचिन हो या ठिकाणी ज्ञानदान आश्रम पाठशाळा वारकरी शिक्षण संस्था रेवलगाव इथे आयोजित महाराज खरंच नानांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. 1 मे 2019 महाराज त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिर आहे. सर्वांनी आपापले मुलं त्या ठिकाणी महाराज शिबिरामध्ये पाठवा. खरंच मला सुंदर मला सांगा सजिना हो अहो आपलं मुलगा या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये भर रस्त्यामध्ये उन्हामध्ये फिरतो. त्या ठिकाणी नाही ते व्यसन करतो. वाईट वळण लागल्यापेक्षा अरे मला सांगा ना सजिना हो अहो त्याने नाही काही शिकू द्या त्याला नाही काही येऊ द्या परंतु भविष्यामध्ये तो आई वडिलांची सेवा तरी करेल. हे तर खरं आहे महाराज आई वडिलांची सेवा तरी करेल. अरे त्याला नाही जरी चांगले संस्कार नाही जरी त्याला वाईट महाराज त्या ठिकाणी वाईट संस्कार लागले तर चांगले संस्कार तर नक्कीच लागले. अहो त्याने काही नाही शिकू द्या परंतु संस्कार लागल्याशिवाय त्याला राहणार नाहीत महाराज. त्याला काही व्यसन लागणार नाही शिकला ना त्याला व्यसन नाही लागणार महाराज. त्या ठिकाणी चांगले संस्कार लागतील. परंतु खरंच महाराज 1 मे 2019 नानांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. महाराज त्या ठिकाणी जेवणाची सोय आहे झोपण्याची सोय आहे नाश्ता 2 टाइम जेवण सुंदर त्या ठिकाणी भरपूर अशी सोय आहे. महाराज आपल्या घरी एवढी सोय नसेल तेवढी सोय महाराज त्या ठिकाणी शिबिरामध्ये केलेली आहे. ज्यांनी कोणाची इच्छा असेल त्यांनी महाराज त्या ठिकाणी शिबिरामध्ये पाठवा. नाहीतर महाराज बळच पाठवल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी खूप परेशान होत असते याचा सुद्धा अनुभव आहे. म्हणून महाराज ज्यांची इच्छा असेल खरंच सज्जन संस्कार लागतात तो संस्कार लागतात मुलांना पाठवा. बघा महाराज यांचं वय आहे का किती लहान मुलं आहेत महाराज किती लहान यांचं वय तरी आहे का महाराज या ठिकाणी खेळण्याचं बागडण्याचं वय आहे. परंतु महाराज त्या ठिकाणी हेच उद्याचे महाराज भाविक कीर्तनकार भागवताचार्य आम्ही सुद्धा महाराज एक दिवस त्याच रांगेत उभं होतो. आता काल मोठ्या रांगेत नाही परंतु महाराज आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्याच रांगेमध्ये उभं होतो. खरंच महाराज आता हेच उद्याचे कदाचित कोणी कीर्तनकार आहे कोणी भागवतकार आहे कोणी मृदंगाचार्य आहे. म्हणून महाराज सर्वांनी आपापले त्या ठिकाणी मुलं शिबिरामध्ये पाठवा. सर्वजण महाराज या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या सेवेला उपस्थित आहेत. सर्वजण महाराज ज्यांना येणं होईल त्यांनी दिंडी सोहळ्यामध्ये या. खरंच महाराज या दिंडी सोहळ्यामध्ये या काय आनंद आहे. गोल्डनची वारी आहे सृष्टी जवळ आलेली आहे. महाराज सर्वांनी या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये या. ज्यांची कोणाची इच्छा असेल त्यांनी बालसंस्कार शिबिरामध्ये आपापले मुलं पाठवा. महाराज या ठिकाणी अभंगाचा भावार्थ असाच असेल असा माझा काही आग्रह नाही. माझ्या बुद्धीला झेपेल पोचेल घुसेल असं मी काही बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते परमपूज्य आदरणीय गुरुवर्य रामप्रसादजी महाराज हुंडेगावकर यांच्या सानिध्यामध्ये जे काही शिकायला भेटलं तसेच महाराज मार्गदर्शन करणारे गुरुवर्य मारुती महाराज दांगट असतील संजय महाराज असतील सर्वजण महाराज या ठिकाणी भरपूर महाराज मार्गदर्शन करतात. सर्व जे काही असेल ते सर्व गुरुवर्यांचं आहे. जे काही वाईट शब्द गेले असतील ते माझ्या बुद्धीचा दोष तो माझे मला परत द्या. मी मोठ्या अंतकरणाने ते वापस घेऊन जाईल. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष जे काही बरोबर आहे ते माझ्या बुद्धी जे काही बरोबर आहे त्या ठिकाणी गुरुवर्यांचं आहे. जे काही चुकीचं आहे माझ्या बुद्धीचा दोष आहे. सर्वजण महाराज या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी कलाकार मंडळ उपस्थित आहे. सुंदर असा पकवाजाची साथ दिली महाराज. आता सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही महाराज. भरपूर वेळ झालेले आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि खरंच महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्यासारख्या बालकांचं कीर्तन महाराज या ठिकाणी भक्ती हे पास होतं का वय झाल्यावर काय म्हणलं चॅनलचं भक्तीनाथ महाराज सुंदर या ठिकाणी
तुमच्या सदाशिव महाराजांनी सुद्धा मला या ठिकाणी सुंदर येऊन सेवा दिली आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्व गावकरी मंडळी, आता ज्यांचं हुकूम चुकून नाव राहिलेलं असेल मला क्षमा करा. आणि खरं सांग कसं जे नाव हे चाललंय सगळं नावामुळेच. महाराज या ठिकाणी एका ठिकाणी कीर्तन चालू होतं बरं का, प्रसाद महाराज कीर्तन चालू होतं, त्या कीर्तनामध्ये फॅन लावलेलं होतं. एका जणांना चालू कीर्तनामध्ये सगळी फॅन वर केली. म्हणलं काय तू फॅन का बंद केले? ते मला महाराज ग बसा, फॅनवर मग नाव लिहिलेलं आहे, कीर्तन नाव दिसत नाही म्हणून सगळे फॅन वर केले. महाराज सगळं नावामुळे चालू आहे काय. जर चुकीनं कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा. हे आपलाच मुलगा समजा, भाऊ समजा, जे काही बरोबर असेल ते गुरुवाऱ्यांच्या, जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, अभंगाचा भावार्थ असाच असेल असा काही आग्रह नाही. सर्वजण या ठिकाणी माझ्या प्रेमापोटी या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत. मला वाटलं नव्हतं महाराज, कारण अचानक भयानक कीर्तन झालं आपलं आहे का नाही, या ठिकाणी एवढी समाज येईल असं काही वाटलं नव्हतं. परंतु महाराज खरं तुम्ही सर्वजण सुद्धा महाराज तुम्ही म्हणता सर्वांना धन्यवाद दिले, आम्हाला तुम्हाला डबल धन्यवाद. मला सांगा तुम्ही नसते आले तर आम्ही का नंदीला कीर्तन सांगायचं होतं का? तुम्हाला सुद्धा डबल धन्यवाद. महाराज तुम्ही म्हणता आम्ही आलो, आम्हाला डबल धन्यवाद. आणि घरी झोपले ते त्याला टिबल नाही, त्याला धनुर्वाद. ते घरी झोपले त्याला कशाचा धन्यवाद आहे का नाही, त्याला धनुर्वाद. महाराज खरंच या ठिकाणी जे काही बरोबर असेल ते गुरुवाऱ्यांचं, जे काही चुकीचं माझ्या बुद्धी दोष पुरेसे एकदा सांगतो. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं काही नाही. आपापल्या बुद्धीने अभंगाचा भावार्थ लागत असतो. झालेली सेवा तुम्हाला सर्व श्रोते मायबाच्या चरणी समर्पित करतो, हनुमंतराच्या चरणी समर्पित करतो, गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर